एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी पुढील आठवड्यात विधेयक सभागृहात मांडलं जाणार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल। नागपूर एअरपोर्ट धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू। अधिवेशनासाठी विमानानं येणाऱ्यांची होणार गैरसोय। व्हीआयपीना नागपूर एअरपोर्टवर उतरता येणार नाही। परभणी प्रकरणाच्या अमरावतीत संतप्त पडसाद। माथेफिरूचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेडचे आंदोलन। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचं वर्चस्व राहणार। भाजपाचे 20, शिवसेनेचे 13 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। गृह आणि अर्थ खातं भाजपाकडेच राहण्याची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लाभण्याची शक्यता। तिन्ही नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। 14 तारखेला विस्तार होणार असल्याची चर्चा। देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची शक्यता। शिंदे नाराज नसल्याचंही वक्तव्य। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी। दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांसह शुभेच्छुकांची गर्दी। कुर्ल्यातील दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर। पादचाऱ्यांना चिरडणाऱ्या भरधाव बसचे धक्कादायक दृश्य समोर।